पुढे थोडं पुढे जातो. हं. महायुती जिंकली असं आपण म्हणतोय. पण मग आता एकनाथ शिंदे फेल झाले असं म्हणायचं का? कारण 110, 125 नगरसेवक आमच्या बरोबर आहेत, अशा बरोबर, पद्धतीचा दावा त्यांनी केलेला होता. बरोबर. आणि मग हे आकडे जेव्हा शिवसेनेचे आता आपण बघतो, तेव्हा एकनाथ शिंदे फेल ठरले का? असं म्हणायचं? नाही, एकनाथ शिंदे याच्यात पूर्णपणे फेल ठरले असं मी म्हणणार नाही. हं, कालपर्यंत हं, म्हणजे फार जास्त नाही हो. 2019ला ज्यावेळेस उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राची सूत्र हाती घेतली, हं. तोपर्यंत एकनाथ शिंदे यांचं राजकारणातील स्थान हे ठाण्याचा प्रबळ नेता हेच होतं ना. होतं. आणि आता जर अवघ्या 5-6 वर्षामध्ये मुंबईमध्ये अ, काय ज्या 25-30 जागा अ, आता पूर्ण निकाल लागलेला नाही त्यामुळे. हं, तर ही जर आपण बघितली हं. तर ही प्रगती आहे, ही अधोगती नाहीये. बरं, बरं. म्हणजे आपल्याला अपेक्षा होती हां, म्हणजे आम्ही जो महाराष्ट्र रिसर्च सेंटरच्या माध्यमातून जो अंदाज व्यक्त केला होता, हां. की एकनाथ शिंदे साधारणतः 50 जागा घेतील. बरोबर. अर्थात आम्ही मुद्दाम त्या मागचं त्या प्रेडिक्शन मागचं जो आमचा अभ्यास होता तो सुद्धा मी सांगू इच्छितो, की एकनाथ शिंदे यांनी जी अ, याच्यामध्ये कार्यपद्धती अवलंबलेली होती, की त्यांनी जे प्रस्थापित हं, त्यांच्या पक्षातले माजी नगरसेवक होते, त्यांच्या हं, पक्षातले आमदार, माजी आमदार होते. हं. या सगळ्यांना त्यांनी जबाबदाऱ्या वाटून दिलेल्या होत्या बरोबर. आणि त्यांच्यावर त्यांनी संपूर्ण जबाबदारी दिलेली होती. हं, त्यांच्या दुर्दैवाने म्हणजे त्यांच्या पक्षाच्या दुर्दैवाने स्थानिक मराठी माणसांचा जो विश्वास संपादन करण्यासाठी हं, जी मेहनत करायला पाहिजे होती, हं. ती मेहनत त्यांच्या कार्यकर्त्यांनी केलेली दिसत नाही. आणि ही अ, फार मोठा फरक नाहीये. साधारणतः 18-20 जागांचा फरक आहे. तो 18-20 जागांचा फरक आपल्याला उद्धव ठाकरे यांच्याकडे सरकलेला दिसतोय. बरोबर. त्यामुळे उद्धव ठाकरे यांची टॅली वाढलेली दिसते. आणि एकनाथ शिंदे यांच्यासाठी मी तर त्याच्याकडे जेव्हा व्यापक राजकारणाचा भाग म्हणून बघतो, हं. तर एकनाथ शिंदे यांनी एक पाऊल पुढे टाकलेलं आहे. बरं. ठाण्याच्या राजकारणातून आता उद्धव ठाकरे यांच्या समोर हं. तुल्यबळ म्हणून एकनाथ शिंदे हे मुंबईतल्या शिवसेनेचे दावेदार बनलेले आहेत. बरं, बरं, सत्ताधारी बनलेले आहेत. बरं. कारण एकूणच पक्ष म्हणजे त्यांचा पक्ष सत्तेत असल्यामुळे पुढच्या वाढीसाठी त्यांना अधिक चांगला स्कोप हं. असणार आहे. फक्त एकनाथ शिंदे यापुढच्या काळात शाखांचं नेटवर्क कसे वाढवतायत? यापुढच्या काळात ते शिवसेनेच्या ज्या पॅरलल संघटना आहेत, म्हणजे महिला आघाडी असेल, युवा सेना असेल, हं, हं, स्थानीय लोकाधिकार समितीच्या सारखी एखादी संघटना असेल, हे आरोग्य सेवा हं. याच्या पलीकडे एकनाथ शिंदे जाताना दिसत नाहीयेत. नाहीयेत. बरं. त्यामुळे हां. त्यांना आता मुंबईमध्ये व्यापक क्षेत्र खुलं झालेलं आहे या हं. निवडणुकीच्या निमित्ताने. हां. त्यामुळे अ, मनोहर जोशी एक नेहमी शब्द वापरायचे हं, सुहास, हं. की मनोहर जोशी स्वतःबद्दल सांगताना सांगायचे, की "मी संकटातून संधीकडे पाहतो पाहतोय. बरं, बरं. आणि मग संधीचं सोनं करतो." करतोय. तर ही संकटातून जी संधी एकनाथ शिंदे यांच्यासाठी उपलब्ध झालेली आहे, या संधीचं सोनं ते पुढील 5 वर्षामध्ये करू कर शकतील. करू शकतील.